स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आपण या चॅनलवरती काय बघतो तर लाईफस्टाईल, शॉपिंग हॉल्स, नवीन-नवीन दुकानांमध्ये जाऊन त्यांचं नवीन कलेक्शन बघणं, फूड एक्सप्लोर करणं, रेस्टॉरंट्समध्ये जाणं आणि सोबतच ब्युटी केअर, स्किन केअर आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण ह्याच्यापुढे बघणार आहोत. आता पावसाळ्यात नक्की आपण काय प्रॉडक्ट्स वापरायला पाहिजे, कुठले प्रॉडक्ट्स वापरायला पाहिजे आणि ते कसे आपल्या स्किनवरती रिॲक्ट करणार, ह्याचे तुम्हाला भरपूर व्हिडिओज मिळतील. पण तुम्हाला ह्या व्हिडिओमधून नक्कीच काहीतरी शिकायला मिळणार आहे, ह्याची माझी गॅरंटी आहे. सो फर्स्ट आपण चालू करणार आहोत की काय स्किन केअर घ्यायचं आणि पुढे आपण मेकअपचं सुद्धा बघणार आहोत. सो जेव्हा आपण स्किन केअर असं म्हटलं तर सगळ्यात आधी जेव्हा आपण झोपून रात्री सकाळी उठतो, आपल्या चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात तेल असतं. म्हणजे एवढ्या प्रमाणात ते तेल असतं की शक्यतो म्हणजे काही जण तर काही गोष्टी तळून काढू शकतील. एवढ्या प्रमाणात ते तेल आपल्या चेहऱ्यावरती दिसतं. तर आता ते तेल पूर्णपणे काढून टाकण्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट स्ट्रॉंग फेस वॉश वापरायला लागेल. म्हणजे फोमिंग फेस वॉश असेल या जो थोडासा स्ट्रॉंग असेल ज्याच्याने तुमचे जे ऑइल एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे ते पूर्णपणे क्लीन होणं गरजेचं आहे. आता चेहऱ्यावरती एवढं तेल असतं त्यामुळे ॲक्ने येऊ शकतात, पिंपल्स येऊ शकतात, काही जणांना फोड्या देखील येतात. पण असं स्ट्रॉंग फेस वॉश वापरलं आणि स्किन रूटीन जर फॉलो केलं तर या सगळ्या गोष्टी जाऊ शकतील. टोनर ही दुसरी स्टेप आहे. तर टोनरमध्ये ॲक्चुअली काय करायचं, तर बेसिकली आपण फेस वॉशनी सगळे पोर्स वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. पण टोनर मला पण आधी वाटलं होतं, की हे फॅन्सी आहे, सगळ्यांनी नाही वापरलं तर चालतं, उगाचच काहीतरी एक स्टेप ॲड केलेली आहे. पण नाही. जेव्हा तुमचे पोर्स ओपन होतात त्याच्यानंतर ते क्लोज होणं सुद्धा गरजेचं असतं. त्यामुळे टोनर जर तुम्हाला वाटत असेल, की तुमची खूप जास्त स्ट्रॉंग फेस वॉश वापरला आहे आणि टोनरमध्ये काही प्रमाण असतं अल्कोहलचं, तर तुम्हाला टोनर नाही वापरायचं आहे, तर त्याच्या सबस्टिट्यूटमध्ये तुम्ही रोज वॉटर सुद्धा वापरू शकता. सिंपल आहे, कॉटन पॅडवरती तुम्हाला घ्यायचं आहे आणि डॅब-डॅब करत लावायचं आहे. जर तसंही नाही जमत असेल, तर तुम्ही चक्क ते थोडंसं हातावर घ्या, पूर्ण रब करा आणि पूर्ण फेसवरती लावून घ्या. हे झालं तुमचं टोनिंगचं काम. तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला सीरम वापरायचं आहे. आता पहिलेच स्किन ऑइली आहे. आपल्याला त्याच्यामध्ये हायड्रेशन द्यायचं आहे. पण ॲट द सेम टाईम आपल्याला व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स, फोड्या येतायत, या ते जास्त तीव्रतेने वाढतंय. जसं छोटासा पिंपल आला, त्याच्यानंतर मग त्या पिंपलचा आता खूप मोठी एखादी फोडी झाली आहे आणि त्याच्यातून अक्षरशः आता ब्लड बाहेर येऊ शकतं की काय, ही साधी भीती वाटत असेल, तर त्यावेळेस एकच गोष्ट तुम्हाला वाचवू शकते, ती आहे नियासिनेमाइड. नियासिनेमाइड तुम्हाला आजकाल मॉइश्चरायझरमध्ये सुद्धा येतं. सो ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असेल या ज्यांना डायरेक्ट नियासिनेमाइडचं सीरम नाही यूज करायचं आहे, ते जे नियासिनेमाइडवाले जे मॉइश्चरायझर्स असतात, त्याच्यामध्ये अगदी 2% 5% नियासिनेमाइड असतो. तर ते वाले तुम्ही यूज करू शकता. त्याच्याने तुमच्या स्किनला अजिबात हार्म होणार नाहीये. एस्पेशली ते वर्क कसं करणार आहे ते ऑइल जास्त जे येतंय चेहऱ्याच्या आतून, ते कंट्रोल करायला मदत करणार आहे. स्किन जी जास्त ड्राय झालीये, पण मॉइश्चरायझरमध्ये ते मिक्स होऊन आलेलं असल्यामुळे तुमची स्किन हायड्रेटेड सुद्धा राहणार आहे, प्लस ऑइल कंट्रोल होणार आहे. सो हे कॉम्बिनेशन जर तुम्ही यूज केलं, तर ते खूप चांगलं असणार आहे पावसाळ्यामध्ये. जर तुमची ड्राय स्किन असेल, तर तुम्हाला हे मॉइश्चरायझर वापरायचं आहे रात्री झोपायच्या आधी. पण जर तुमची स्किन ऑइली असेल या कॉम्बिनेशनमध्ये असेल, तर तुम्हाला ते स्ट्रिक्टली दिवसा वापरायचं आहे, तुमचा मेकअप करायच्या आधी. सो दॅट तुमची स्किन पूर्णपणे हायड्रेटेड असेल आणि तुमचा मेकअप हा पॅची या केकी होणार नाही. आता ह्याच्यासोबत तुम्हाला SPF सुद्धा लावायचं आहे, म्हणजे सनस्क्रीन सुद्धा लावायची आहे. तर सनस्क्रीनची जी स्टेप आहे ती मॉइश्चरायझर नंतर आहे. चांगला तुमचा मॉइश्चरायझर स्किनमध्ये अब्झॉर्ब झाला, की मग तुम्हाला सनस्क्रीन लावायची आहे. आता सनच येत नाही, त्याच्यामुळे आपण सनस्क्रीन का लावायची? हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर UV रेज जे आहेत, ते सदानकदा दिवसा येतच आहेत.
आणि ते आपल्या स्किनच्या खूप जास्त डीपर लेवलला अफेक्ट करतात. त्यामुळे कसं आहे, ब्रेकआउट्स होऊ शकतात आणि स्किनला त्रास होऊ शकतो. एक हार्श इफेक्ट येतो स्किनवरती. त्यामुळे आपण हा सनस्क्रीन लोशन वापरायला विसरू नये. ज्या काही प्रॉडक्ट्सबद्दल मी रेफर करणार आहे, तर ते सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही त्यांचे लिंक्स चेक करा आणि तुमच्या बजेटनुसार तुम्ही ते सगळे प्रॉडक्ट्स ऑर्डर करू शकता. प्लमचा मॉइश्चरायझर एक आहे, जो अतिशय चांगला आहे. मी स्वतः वापरून बघितलेला आहे. तर त्याच्यावरती तुम्ही डोळे बंद करून ट्रस्ट करू शकता. जर ऑइल तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला लिटरली दिसतंय, तर तुम्ही प्लमचा मॉइश्चरायझर वापरा. आणि जर तुम्हाला अदरवाईज कुठले प्रॉडक्ट्स एक्सप्लोर करायचे असतील, तर त्याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवा, तो मॉइश्चरायझर वॉटर बेस्ड या जेल बेस्ड असायला पाहिजे. माझे फेवरेट 2 आहेत, ते मी तुम्हाला सजेस्ट करते. एक मॉइश्चरायझर आहे जो की प्लमचा आहे आणि दुसरा जो आहे तो न्यूट्रोजेनाचा आहे. तर तुम्ही दोन्हीही पण नक्की चेक करू शकता. आता फोड्या आल्या आहेत चेहऱ्यावरती, ॲक्ने येत आहेत, ते तर कमी करणं गरजेचं आहे. तर सरळ मेडिकलमध्ये जायचं, ॲडॅप्लिन नावाची ही क्रीम घेऊन यायची आणि रात्री झोपताना चेहरा पूर्णपणे क्लीन करायचा आणि फक्त जिथे तुम्हाला फोडे या जशा छोट्या-छोट्या पिंपल्स या असे काही ॲक्ने मार्क्स दिसत आहेत, तेवढ्या फक्त एरियाला लावायचं आहे. बाकी तुम्हाला जर वाटत असेल की चीक्सवरती लावायला पाहिजे वगैरे, तर तेही करू नका. कारण जी क्रीम आहे ती बेसिकली खूप ड्रायनेस क्रिएट करणार आणि जे ऑइल येण्याचं प्रमाण आहे ते स्लो डाऊन करणार. या तुम्ही म्हणू शकता एका पॉइंटला ते नाहीसं करणार. त्यामुळे ही क्रीम तुमच्यासाठी खूप चांगली आहे. आता रेनी सीझनमध्ये मास्क कुठला वापरावा? क्ले मास्क वापरू की अजून खूप काही शीट मास्क आहेत, खूप सारे फॅन्सी मास्क आहेत मार्केटमध्ये, ते जाऊन वापरू का? तर तुम्हाला जर ऑइल कंट्रोल करायचा आहे आणि प्लस जर तुम्हाला बजेट फ्रेंडली हवा असेल, तर साधं घरामध्ये अवेलेबल असतं मुलतानी माती. त्याच्यासोबत तुम्हाला लॅक्टोज म्हणजे दूध हे थोड्या प्रमाणात मिक्स करायचं आहे. त्याची पेस्ट बनवायची आहे आणि मस्त चेहऱ्याला लावायचा आहे. 10 मिनिटं सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर तो पूर्ण स्क्रबसारखा असा थोडा स्क्रब करून पूर्ण तो वॉश आउट करायचा आहे. ह्याच्यानी काय होणार आहे, तुमचं जे ऑइल एक्स्ट्रॅक्ट होतंय चेहऱ्यामधून ते स्लो डाऊन होणार आहे. आता हा मास्क तुम्ही फक्त आठवड्यातून एकदा या जास्तीत जास्त 2 वेळा लावा. त्याच्यापेक्षा जास्त लावायला जाऊ नका. आता मेकअप करताना खूप लोकांना असं वाटतं, खूप महिलांना असं वाटतं की आम्ही ब्लश लावलं तर छान दिसतं, या लिप्सवरती चांगलं हायड्रेशन पाहिजे आहे, पण क्रीमी प्रॉडक्ट्स तर नाही यूज करू शकत कारण एवढं ऑइलीनेस होतोय. तर त्यासाठी काय करायचं, टिंट असतात, जे वॉटर बेस्ड टिंट असतात, ते तुम्ही चीक टिंट सारखं वापरू शकता. तुम्ही लिपस्टिकच्या आधी लावू शकता. या लिप टिंट आता वेगवेगळ्या कलर्समध्ये अवेलेबल आहे. नायकावरती सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही तेही चेक करू शकता. वेगवेगळ्या शेड्समध्ये अवेलेबल असतात. सो हे तुम्ही प्रॉडक्ट्स यूज करू शकता, जे तुम्हाला क्रीम बेस्ड नसून वॉटर बेस्ड असतील. तर ह्याच्यानी काय होतं, बेसिकली ते तुमच्या स्किनमध्ये थोडेसे छान उठूनही दिसतात, प्लस ते हायड्रेशन सुद्धा प्रोव्हाइड करतात आणि हे वॉटर बेस्ड असल्यामुळे ते इव्हनली स्प्रेड सुद्धा होतं. आता पावसाळा आहे, तर आम्ही फाउंडेशन कुठला वापरायचा? आम्हाला मेकअप तर करायचा आहे, पण फाउंडेशन आम्ही कुठलं वापरायचं? तर बेसिकली तुम्ही ड्राय फाउंडेशन वापरा. ड्राय फाउंडेशन म्हणजे काय असतं? कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही वापरू शकता. ते काय करणार आहे, तुमच्या ऑइलला फ्लॅट मॅट लुक देणार आहे. म्हणजे जसं जर ऑइल येत असेल, तर ते त्याच्याने कंट्रोल होणार आहे. प्लस ते फाउंडेशन आपण त्याला का म्हणतोय, कारण ते जेव्हा आपण अप्लाय करतो, त्याच्यानंतर ते चेहऱ्यावरती एक टोन अपलिफ्ट होणार आहे. म्हणजे तुम्ही जसं फाउंडेशन लावता तसंही दिसणार आहे आणि सोबत तुमचं ऑइलही कंट्रोल करणार आहे. सो त्याच्यासाठी कॉम्पॅक्ट हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. माझा फेवरेट मॅक आहे, जे तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही चेक करा. तुम्ही जास्त मेकअप केला नाही, पण तरीही जर तुम्हाला थोडं छान दिसायचं असेल, तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे
ते तुमचे आयब्रो सेट असणं. आता आयब्रो फिलर जे आपण यूज करतो ते पावडर बेस्ड असतात, क्रीम बेस्ड असतात. पण रेनी सीझनमध्ये पावसाळ्यात आपल्याला ते कंपल्सरी जेल बेस्डच वापरायचे आहेत. म्हणजे ते जास्त नॅचरल तुम्हाला दिसतात. प्लस त्याचा प्रॉडक्ट असं ते पाणी आलं या ऑइल आलं तर ते स्प्रेड होत नाही. ते खूप काळ म्हणजे अक्षरशः तुम्ही मेकअप रिमूव्हर लावून ते जोपर्यंत घासत नाही तोपर्यंत तो प्रॉडक्ट काही निघत नाही. त्यामुळे हे जेल बेस्ड आयब्रो यूज करणं खूप गरजेचं आहे, पावसाळ्यात तरी. आता बाकी काही गोष्टी स्किन अफेक्ट होते, नाही होत. पण सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे केस. आपले वेव्ही असतात, कर्ली असतात, स्ट्रेट असतात, कसेही असतील तरी पावसाळ्यामध्ये त्यांच्यामध्ये ड्रायनेस आणि फ्रिझीनेस येणं हे कंपल्सरी आहे. सो आपल्याला आता जर त्याला कंट्रोल करायचा असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हेअर वॉश तुम्ही जेव्हा करणार, त्यावेळेस तुम्हाला शॅम्पू तर वापरायचा आहे, पण कंडिशनर. हा कंडिशनर कुठला असणार? तर लिव्ह इन वाला कंडिशनर असणार. लिव्ह इन वाला कंडिशनर बेसिकली काय असतो, शॅम्पू तुम्ही जसं करता तसंच करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती लिव्ह इन कंडिशनर वापरायचा आहे, पण तो धुवायचा नाही. हो, धुवायचा नाहीये, कारण तो लिव्ह इन आहे. तर तो लिव्ह इन असाच सोडायचा आहे. त्याच्याने काय होणार आहे, तुमच्या केसांना चांगलं हायड्रेशन मिळणार आहे. केस थोडेसे ऑइली, मॉइस्ट असे होणार आहेत, ते सॉफ्ट होणार आहेत आणि जास्त काळासाठी तुम्हाला ते मेंटेन ठेवता येणार आहे. म्हणजे जे एक रफनेस येणार आहे ना, त्याच्यापासून तुम्ही लांब राहू शकता. तर लिव्ह इन कंडिशनर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही बाकी सगळं काहीच नाही केलं तरी चालेल. तुम्हाला ॲक्ने नसतील, फोड्या नसतील, काही नसतील आणि तुम्ही काही नाही वापरलं तरी चालेल. पण केसांसाठी तर तुम्ही लिव्ह इन कंडिशनर वापरणं अतिशय गरजेचं आहे. आता असे लिव्ह इन कंडिशनर कुठले आहेत, तर माझं जे फेव्हरेट आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पण तुम्ही नायकावरती पण बघू शकता. अजून पण कुठल्या वेबसाईट्स असतील तिकडे सुद्धा तुम्ही बघा. तिकडे तुम्हाला बऱ्यापैकी ऑप्शन्स भेटतील. चला तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला आणि फॉलो करा माझ्या Instagramला. आणि तुम्हाला असेच नवीन-नवीन व्हिडिओज जर बघायचे असतील, तर ते कुठले बघायला आवडतील? स्किन केअर, ब्युटी, मेकअप या दुसरं काही या शॉपिंग जे पण काही असतील, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी असेच व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. थँक यू.